नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आज तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. हेल्दी आहे कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात डाळी जातात आणि हा आपल्या साऊथ इंडियन स्पेशल अशी ही रेसिपी आहे. ह्याचं नाव आहे थवल वडई. कसं करायचं चला बघूयात. थवल वडई म्हणजे साऊथमध्ये खूप स्पेशल आहे, वड्याचा एक प्रकार आहे. तुम्ही हे तळून पण करू शकता, स्टीम करून पण करू शकता, पण आज मी तुम्हाला डीप फ्राईड ही रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या पहिल्या डाळी आपण बघूया की कोणकोणत्या घ्यायच्या आहेत आणि किती प्रमाणात. इथं बघा, 1 वाटी पहिला आपल्याला तांदूळ घ्यायचा. हा डोसा राईस आहे. अर्धा वाटी तूर डाळ, अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ. आता इथं काय करायचं आहे हे बघा. हे जवळपास एक 2-3 तास मी भिजत घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय काय भिजवले ते सांगते. अर्धा वाटी तूर डाळ, अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ, 2-3 सुक्या मिरच्या, अर्धा वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी तांदूळ. हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये 2 ते 3 तास भिजवायचं आहे. आणि मूग डाळ जी आहे ती अशी सेपरेट आपल्याला भिजवायची. ही एक अर्धा वाटी आहे. हे ह्याच्यात मिक्स करायचं नाही. आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं. पाणी न घालता अगदी नावाला एका वाटीमध्ये ते पाणी काढून घ्या आणि कोरडं वाटायचं आहे. वाटताना ह्याच्यामध्ये एखाद इंच असं आलं घालून हे आपल्याला छान कोरडं वाटून घ्यायचं आहे. वाटताना पल्स मोडवरती वाटायचं. एक सिंगल पल्स देता देता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. थोडंसं एक थेंब, 1 चमचा असं घालत वाटून घ्यायचं. कोरडं वाटायचं आहे आणि कोर्स वाटायचं आहे. म्हणजे खूप जास्त असं गंध नाही वाटायचं. नेहमी आपण डोस्याला वगैरे वाटतो तसं, कारण आपल्याला याचे वडे करायचे आहेत म्हणून. पहिलं वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते कसं ते. हे असं घट्ट व्हायला पाहिजे आणि खूप बारीक नाही, कोर्स, हाताला रवा सारखं लागलं पाहिजे. हे सगळं पीठ काढून घेते, तुम्हाला दाखवते की साधारण कसं होतं. हे बघा, हे असं रवा सारखं तयार होतं पिठाचं कन्सिस्टन्सी. मुगाच्या डाळीतलं सगळं पाणी काढून घ्या. ही डाळ सगळी ह्याच्यात घालून घ्यायची. अशी दाताखाली येते छान. आणि हे 1-1.5 तास भिजवलं तरी बसेल, लगेच भिजते मुगाची डाळ. तर ह्याच्यात खोबऱ्याच्या अशा पातळ कातल्या करून घ्यायच्या, एक 2-3 चमचे. आणि कढीपत्ता एक 2-3 ट्विक्स म्हणजे 2-3 काड्या बारीक चिरून ते घालायचं ह्याच्यामध्ये. चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि आता इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. याच्यात तेल घालूया. खोबरेल तेल घातलं तरी चालेल. इथं मी व्हेजिटेबल ऑइल घालते. ज्यांना खोबरेल तेल आवडतं त्यांनी खोबरेल तेल घातलं तरी चालेल. आणि इथं बघा, हा हिंगाचा खडा आहे, त्याचे मी बारीक तुकडे करून घालते. अजून तेल तापायचं आहे, त्याच्या आतच घालते. छान क्रिस्पी असं तळून येतं ते आणि आपल्या फोडणीला छान चव येते. हे झालं. आता मोहरी घालायची. छान फुटफुटली. गॅस बंद आणि आपल्या या मिश्रणात घालायचं. याच्यात घट्ट दही 1 चमचा घालायचा, म्हणजे ना छान आंबटपणा पण त्याच्यात येतो. आणि आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण मिक्स करून घेऊया. हातानेच मिक्स करते, फोडणी होती म्हणून थोडा चमचा घातला होता. इतका सुंदर असा फोडणीचा सुगंध येतोय ते डाळीत मिक्स झाल्याबरोबर, हिंगाचा वगैरे खूपच छान.
या पिठाचंच टेस्ट खूप छान असणार आहे. बस हे जे वडे असतात ना, हे थापण्याचे 2-3 प्रकार आहेत. एक तर तुम्ही एक पंचा कपडा कॉटनचा ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावर थापायचे, नाहीतर केळीचं पान. काही लोक प्लॅस्टिक वापरतात, मी प्लॅस्टिकच्या अगेन्स्ट आहे. त्यामुळे केळीचं पान असेल, कोणत्याही पालक असेल, कोणतंही पान तुम्ही घेतलं तर चालेल. का तर त्याच्यावर फक्त थापायचं आपल्याला. तर ह्याला काय करायचं, थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल लावून हा वडा ह्याच्यावर ठेवायचा. थोडा छोटा करूया, एवढा मोठा नको. हा असा करायचा आणि तेलात सोडायचा. आता इथं बघा, साईज लहान मोठी तुम्ही करू शकता, तुम्हाला जसं आवडतं तसं. खरं पातळ पाहिजे, खूप जाड नको. तळताना मीडियम आणि लो आणि हाय असं मॅनेज करत तळायचं. मोस्टली मीडियम फ्लेमवरतीच तळायचं. अगदीच तेल थंड वाटलं तर हाय करा. पण हे बघा असे सुटतात पटकन. आणि आतल्यात ते फुगतात सुद्धा. त्याच्यासाठी एक झटपट चटणीचा प्रकार दाखवते मी, जो नेहमी बनवते. घरी दही असतं आपल्याकडं, तर दही घ्यायची आपल्याला आणि त्याच्यात ही जी शेंगदाण्याची चटणी आहे ती थोडीशी घालायची. आणि चवीपुरता थोडंसं मीठ, कारण चटणीत आहेच अगदी नावाला दही पुरता. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं, फेटून घ्यायचं. झटपट अशी चटणी तयार होते. कोणत्याही वड्याबरोबर, डोश्याबरोबर पण छान लागते. वडे किती छान असे तयार झालेत. अगदी शांतपणे होऊ द्या आतपर्यंत, ते अगदी शांतपर्यंत होऊ द्या, कारण का आतपर्यंत ते भाजले गेले पाहिजे. आणि मीडियमवरती तुम्ही मॅनेज करा. हे बघा, हे बघा इतका सुंदर कलर येतो याला. अशा पद्धतीने थवल वडाई आपली रेडी आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक आहे. ह्यामध्येच आता कसं आपल्याला तळण्यासाठी थोडा वेळ लागतो, तर मी तुम्हाला एक अशी टिप देणार आहे जे हेल्दी ऑप्शन असेल, की ज्याच्यात तेल कमी पण लागेल. काही लोकांना जे डाएट करतात त्या लोकांना हे स्टीम करून पण करता येतील. ज्यांना तळलेला हवा आहे पण खूप तेलकट नको असेल तर त्या लोकांना पण मी एक ऑप्शन देणार आहे. तर ही रेसिपी हेल्दी ऑप्शनमध्ये जर तुम्हाला, आणि हेल्दी ऑप्शन ऑलरेडी ही हेल्दी आहेच, कारण ह्याच्यात इतक्या सगळ्या डाळी जातात त्यामुळे हेल्दी आहेच, पण फक्त फ्राईड आहे. पण फ्राईड सुद्धा नको असेल
तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला एकदम आणि ह्याच्यापेक्षा जास्त हेल्दी ऑप्शन हवं आहे, तर मी नक्की ती रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन. पण सध्या हे थवल वडाई खूप सुंदर लागते. ब्रेकफास्टसाठी करा, स्नॅक्ससाठी करा, काही किटी पार्टीज असतील, पाहुणे आले तर पटापट 1 तासाभरात तुमचं हे सगळं भिजायचं कार्यक्रम होऊ शकतो. तर खूप सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा, आवडणार ह्याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज.